त्या दिवशी घडलेली सर्व घटना कशी कुणाला ठाऊक, पण दुर्योधनाला कुणाकडून तरी कळली होती. बहुतेक वृषालीनं ती आपल्या बंधूला सांगितली असावी आणि त्यानं ती कधीतरी दुर्योधनाला सांगितली असावी. माझी मात्र त्या घटनेपासून विचित्र मनस्थिती झाली. मी रोज नित्यासारखा गंगेवर जात होतो, पण सूर्यदेवांकडं पाहू लागलो की त्या तेजस्वी बिंबात मला वृषालीची चर्या दिसू लागली. कधी कधी मी माझं उत्तरीय गंगेच्या काठावर विसरून तसाच परत येऊ लागलो आणि ते आणण्यासाठी नंतर शोणाला गंगेवर पिटाळू लागलो. शोण मला विचारू लागला, दादा, तू असा विसराळू कसा होत चाललास? मी त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हणू लागलो, शोणा, काही वेळा माणसाला उगाच विसरावं असं वाटतं. तो गोंधळून माझ्याकडं पाही, कारण रोज ऐन रणरणीत उन्हातून त्याला माझ्यासाठी गंगेवर जावं लागत होतं. आपला राजा इतका विसराळू कसा, अशी सेवकांनी पश्चात चर्चा करू नये म्हणून ते काम मी शोणाला सांगत होतो. बाबांच्या प्रत्येक शब्दाला मी आजपर्यंत मान देत आलो होतो, कारण त्यांच्या कष्टामुळंच माझं जीवन अंगराज कर्ण म्हणून आज उभं होतं. मी अंगराज होताच त्यांना राजवाड्यावर आणून ठेवलं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द झेलला होता. रोज रात्री मी स्वतः त्यांच्या भगभगणाऱ्या तळपायांना चंदन मिश्रित उटणं चोळत होतो. आई ते पाहून कधी कधी म्हणे, वसू, तू आता राजा झालास, हे काम आता तुला शोभत नाही रे. आता एखादी महाराणी आण आणि तिला हे सर्व सांग. मी तिच्या कल्पनेला कधीच प्रतिसाद देत नव्हतो. चंपानगरीच्या आठवणी काढून मी कौशल्यानं तिचं मन दुसरीकडं वळवीत होतो. एकदा बाबांनी मला आश्चर्याचा धक्का दिला. शोणानं मला बाबांचा तातडीचा संदेश सांगताच मी त्यांच्या कक्षात गेलो. दुर्योधन पूर्वीच तिथं बसला होता. आत जाताच बाबांनी मला सरळ एक प्रश्न केला. ते म्हणाले, कर्णा, मी तुझ्याकडं आजपर्यंत काहीच मागितलं नाही. आज जर मी एखादी गोष्ट मागितली तर ती तू देशील काय? मला त्यांच्या प्रश्नाचा रोख नीटसा कळला नाही, तरीही त्यांच्या शब्दांसाठी काहीही करणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी झटकन म्हणालो, बाबा, मी तुमचा पुत्र कर्ण आहे. पित्यानं पुत्राकडं काही मागायचं नसतं, हे हवं म्हणून त्याला आज्ञा करायची असते. मग मला सून हवी आहे. तुझा विवाह करायचं मी ठरवलं आहे. तुझी कसलीच ना मी आता ऐकून घेणार नाही. पण मी थोडा चाचरलो. हे बघ, पण बिन काही नाही. मी सारथी कुलातील एक देखणी वधू तुझ्यासाठी बघितली आहे. बाबा, तुझं मी आता काहीच ऐकणार नाही. आजच मी मुलीच्या घरी पुरोहित पाठविणार आहे. पण थोडे दिवस थांबलं तर नाही का चालणार? मी निर्वाणीचा म्हणून प्रश्न विचारला. कारण नसता डोळ्यांसमोर उगाच वृषालीची मूर्ती नाचू लागली. तिला सहजासहजी विसरता येणं का कुणास ठाऊक, पण मला शक्यच नव्हतं. कारण मी रोज गंगेवर जाणार होतो. रोज मला तिची आठवण होणार होती. तिची आठवण होऊ नये यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे गंगेवर जायचंच सोडणं. पण मला तर ते कदापिही शक्य नव्हतं. एक वेळ मी अंगराज पद सोडलं असतं, माझी कवचकुंडलं सोडली असती, पण गंगेच्या तीरावर जाऊन सूर्याराधना करणं कधीच सोडलं नसतं.
हे बघ कर्णा, आता थोडे दिवसही आम्हाला थांबता येणार नाही. कारण अजून शोणाचंही लग्न व्हायचं आहे आणि आम्हीही आता वृद्ध झालो आहोत. तुला हे लग्न नको असेल तर तसं स्पष्टच सांग. बाबांनीही मला निर्वाणीचा प्रश्न विचारला. काय उत्तर द्यावं ते चटकन समजेना. मी म्हणजे शोणाच्या जीवनमार्गातील धोंड व्हायचं की काय? आपल्यासाठी अविश्रांत कष्ट घेतलेल्या वृद्ध मातापित्यांची प्रेमळ अंतःकरण दुखवायची का काय? माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात, पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेला मागं ढकलावंच लागतं. इतरांसाठी जगतो तोच माणूस. क्षणभर सूर्यदेवांचं स्मरण करून मी निर्णय केला. त्यांना नम्रपणानं सांगितलं, आपली इच्छा असेल तर मी तयार आहे. ठीक आहे म्हणत ते माझ्याजवळ आले. त्यांचे वृद्ध डोळे एका वेगळ्याच आनंदानं चमकत होते. आपला थरथरता हात त्यांनी माझ्या पाठीवरून मायेनं फिरविला. एकाएकी वृषालीचा कर्दळीच्या दंडासारखा गोल गौरवर्णी हात मला आठवला. मनाच्या निर्धारानं सर्व विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण छे, मन किती नाठाळ असतं. जी गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्राणपणानं प्रयत्न करतो, नेमकी तीच गोष्ट मनात एकसारखी घोटाळत राहते. जीवन हे कधी कधी माणसाची कठोर परीक्षा घेत असावं. कितीही आवडली तरी प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही. वृषाली मला आवडली होती, पण आता तिला विसरणंच भाग होतं. ती माझी पत्नी होणं आता शक्य नव्हतं. त्यांच्यासमोर आपल्या हृदयाचे भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून चलतो असं म्हणत मी बाहेर जाण्यासाठी वळलो. तिथं दुर्योधन बसला होता याचंही मला भान राहिलं नाही. मी जाण्यासाठी वळलो हे पाहताच दुर्योधनानं बाबांना एक खोचक प्रश्न विचारला. पण अधिरथ काका, तुम्ही कुठली वधू पाहिली आहे? तिचं नाव काय आहे? काहीच सांगितलं नाहीत की तुम्ही. मी माझे कान जाता जाता टवकारले. बाबांनी उत्तर दिलं, मुलगी हस्तिनापुरातच आहे. सत्यसेनाची बहीण वृषाली. ती होय. म्हणजे उगाच गंगेला रोज रोज त्रास नको असा सुज्ञ विचार केला वाटतं तुम्ही. दुर्योधन मोठ्यानं हसत म्हणाला. बाबाही त्याच्याबरोबर हसू लागले. माझ्या डोक्यात लहकन प्रकाश पडला. हा सगळा उपद्व्याप दुर्योधनाचाच होता तर. किती बुद्धिमान होता तो. माझ्या संमतीसाठी बरोबर बाबांना गाठलं पाहिजे हे त्यानं कसं नेमकं अचूकपणं हेरलं होतं. तो माझा नुसता मित्र नव्हता तर सख्खा बंधूच होता, अगदी शोणासारखा. त्याच्या प्रेमाविषयी शंका घेणं सुद्धा पाप होतं. मला अंगराज करण्यात त्याचं माझ्यावरचं निर्भेळ प्रेम हे एकच कारण होतं. मी मात्र त्याला स्वार्थी समजत आलो होतो. त्याचवेळी मी एक पक्क ठरवून टाकलं की दुर्योधनासाठी वेळ पडल्यास वाटेल ते करायचं. आता मला 2 सख्खे बंधू झाले होते. एक शोण आणि दुसरा दुर्योधन. माझ्यासारख्या एका सारथी पुत्राच्या अतिकोमल भावना जपणारा एवढा कुरुश्रेष्ठ ज्येष्ठ कौरव दुर्योधन मला आता प्राणप्रिय झाला होता. काही न बोलता मी लगबगीनं कक्षाबाहेर आलो. मन नुसतं कारंज्यासारखं उफाळत होतं. सर्वांच्या शुद्ध प्रेमानं ते देहात गुदमरत होतं. वृषाली माझी पत्नी होणार होती.
कक्षाबाहेर पाठमोरा शोण उभा होता. त्याच्याजवळ जाताच मी त्याच्या पाठीवर दाणकन एक थाप मारली. तो केवढ्यानं तरी दचकून रागानं म्हणाला, "कोण हा मूर्खपणा?" मला पाहताच मात्र त्यानं आपली जीभ कचकन चावली आणि हात जोडून खाली मान घालून तो अपराध्यासारखा उभा राहिला. तसेच त्याचे हात हातात धरून मी त्याला म्हणालो, "आता मूर्खपणा संपला शोणा. माझं उत्तरीय आणण्यासाठी तुला परत परत आता कधीच गंगेवर जावं लागणार नाही." शोण माझ्याकडं पाहतच राहिला. मी आनंदी होतो तो यासाठीच. माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळ्या आजूबाजूच्या राज्यांत गेली होती. त्या दिवशी आखाड्यात होते ते सर्व लोक विवाहाला निमंत्रणिकेने येणार होते. खरोखरच माझं जीवन म्हणजे सौख्याचा देवदार वृक्षच नव्हता काय? दिवसेंदिवस तो अधिकच डौलदार होत चालला होता. सारथ्यापासून राज्यपदापर्यंत आणि नंतर शुभमंगलाकडं, आणि तेही सुयोग्य स्थळी, ही वाटचाल भाग्याचीच नव्हती काय? सौख्य हे कधीकधी अनेक पंखांनी माणसाला विंझणवारा घालू लागतं. कधीकधी हे सौख्य इतकं होतं की त्याचा श्वासही कोंडून जातो आणि मग माणसाचं मन स्वतःलाच म्हणू लागतं, "बस झाली आता ही सुख." वाड्याच्या सौंधावर मी उभा राहून असाच विचार करीत होतो. दूरवर विशाल आकाशाचा निलिमा क्षितिजापाशी हिरव्यागार धरतीला कवेत घेताना माझ्यासमोर मला स्पष्ट दिसत होता. चित्त कसं प्रसन्न झालं होतं. कुरूंच्या पुरातन राजवाड्यासमोर उभारलेल्या माझ्या स्वयंवराच्या मंडपात अंग मांडून सजावट करणाऱ्या सेवक सेविकांना पाहून माझं मन वायूसारखं हलकं झालं होतं. समोरच्या तलावात मानेला ऐटदार झटके देणाऱ्या आणि केवळ नेमकं दूध पिणाऱ्या पांढऱ्या शुभ्र राजहंसासारखं ते जणू देहाच्या तलावात वल्ही मारत फिरत होतं. सभोवती भावी जीवनाची सुखस्वप्न वलय निर्माण करीत होती. सगळं जगच मंदिरासारखं प्रसन्न आणि पवित्र वाटत होतं. माझ्या विवाहाचा सर्वांमुखी झालेला, सर्वांची उत्सुकता शिगेला नेणारा तो मंगल सोहळा पार पडला. माझी अपेक्षाही नव्हती इतक्या थाटात माझा विवाह समारंभ पार पडला. मी संसारी जगतात एक जबाबदार पती म्हणून प्रवेश केला. माझ्या जीवनाच्या नाट्यातील दुसरा अंक सुरू झाला. शृंगार आणि वात्सल्यानं भरलेला असतो हा अंक. माणसाचं मन या अंकात बहुधा फारच रमतं. तिथंच रेंगाळू लागतं. वैवाहिक जीवनात सर्व वस्तूंना आणि दिशांनासुद्धा गुलाबी वर्ण येतात. जीवनाच्या संगीतातला तो वसंत वैभव राग असतो. आता तो राग मी आळवणार होतो, कारण माझ्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला होता. अजूनही त्या समारंभातले काही प्रसंग माझ्या मनात रेंगाळत होते. वसंत ऋतू निघून गेला तरी जसा बकुलाच्या फुलाचा गंध मागे दरवळतो तसं. विवाहाला अनेक राज्यांतले नामवंत राजे आणि झाडून सारे नगरजन आले होते. एका सारथीपुत्राच्या विवाहाला क्षत्रिय कुलोत्पन्न राजे उपस्थित असावेत, ही घटना खरोखरच अपूर्व होती. दुर्योधनानं माझ्यासाठी सर्वांना आवर्जून निमंत्रणिका धाडल्या होत्या. खरोखरच त्याच्या प्रेमाला काही बंध नव्हते. कुरुकुलातला राजपुत्र ज्याला एकदा आपलं म्हणतो त्याला तो खरोखरच कायमचं आपलंसं करून टाकतो.
याचा प्रत्यय त्याच्या प्रत्येक कृतीतून मला आला होता. माझ्या विवाहाच्या वेळी परप्रांतातलं कोणीही जरी हस्तिनापुरात आलं असतं तरी त्याला हा कुरुवंशातल्या कोण्या राजपुत्राचाच विवाह आहे असं वाटलं असतं. मी भाग्यवान होतो हेच खरं. शोणाचा आनंद तर विवाहाच्या वेळी गगनात मावेनासा झाला होता. आपलं वय विसरून प्रौढासारखा तो काय हवं अन काय नको याची विचारपूस करत स्वतः सगळ्या मंडपभर घराघरा फिरत होता. नेहमी धर्म, आत्मा, कर्तव्य अशा गहन विषयांवर घटका बोलणारा अश्वत्थामासुद्धा माझ्या विवाहात उत्साहानं उपस्थित झाला होता. माझ्या मस्तकाला त्यानं आपल्या पवित्र हातांनी मंडोळ्या बांधल्या होत्या. तसं करताना त्यानं मला पुटपुटत बजावलं होतं, सावधान कर्ण, या आखाड्यात कोणीच अजिंक्य ठरलेलं नाही. हळदीच्या वेळी तर स्त्रियांपैकी कुणीतरी खट्याळपणं म्हटलं होतं, नवरदेवाच्या अंगाला हळद कशाला? हळद काय सोनेरी रंगाची आहे? मला अजूनही हे सारं आठवतंय. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर विवाह झाला. वृषालीनं पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या कमलपुष्पांची माला माझ्या कंठात सविनय घातली. नगारे आणि चौघडे यांच्या संमिश्र स्वरांनी सगळं राजनगर निनादून गेलं. चंदनजल आणि निशिगंधाचा अर्क यांनी वातावरणाला सुगंधी धुंदी आणली. पश्चिम क्षितिजावर रोजच्यापेक्षा थोडा वेळ अधिक रेंगाळून सूर्यदेवांनी आम्हाला आशीर्वाद दिला. सायंकाळच्या रोजचा नमस्कार त्या गोंधळात निवांतपणं करायला मिळणार नाही म्हणून मी बोहल्यावरूनच त्यांना वंदन करून घेतलं. मी चतुर्भुज झालो. विवाहासाठी अनेक देणग्या आल्या होत्या. त्यात अनेक अलंकार होते, तलम वस्त्र होती, रुपेरी आणि सोनेरी मुठींची धारदार खड्गं होती, वैदूर्य, माणिक, मोती आणि पाचू होते. पण एक देणगी मात्र फारच वेगळी होती. पांडवांकडून केवळ एकच देणगी आली होती, तीही राजमाता कुंतीदेवींकडून. ती देणगी म्हणजे एक निळ्या रंगाचा शालू आणि एक घोरपडीचं अंगुली त्राण होतं. त्या निळ्या शालूवर सोनेरी बुट्टे होते. हे महावस्त्र मौल्यवान आणि सुंदर होतं. मी आणि वृषालीनं वाकून राधामातेला आणि बाबांना अभिवादन केलं. त्यांनी आम्हाला औष्यवंत व्हा असा आशीर्वाद दिला. मन भरून आलं. त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. माझ्या दंडाला धरून वर उठवीत राधामाता म्हणाली, कर्णा, सुखी हो. तिचा वृद्ध खरबरीत हात हातात घेत मी म्हणालो, कर्णा नव्हे, वसू म्हण माते. मी जगासाठी कर्ण आहे, पण तुझ्यासाठी वसूच आहे आणि सदैव वसूच राहीन. माझे डोळे भरून आले. तिनं मला आपल्या पोटाशी घेतलं. माझी मान क्षणभर मी तिच्या खांद्यावर टेकवली. समोरच्या कक्षाच्या गवाक्षात राजमाता कुंतीदेवी उभ्या असलेल्या मला स्पष्ट दिसल्या. त्या आमच्याकडंच पाहत असाव्यात. त्यांनी आपल्या डोळ्यांना पदर लावल्याचं मला दिसलं. माझ्या डोळ्यात तराळलेल्या अश्रूंमुळं मलाच कदाचित तसा भास झाला असेल. नाहीपेक्षा राजमाता आपल्या डोळ्यांना पदर कशाला लावतील? दुसऱ्या क्षणीच गवाक्षाचं कवाडही झटकन बंद झालं. त्या कवाडाच्या तावदानावर पडलेली मावळती सूर्यकिरणंही क्षणभरात अदृश्य झाली. वृषालीचा हात मी हातात घेतला. विश्वाच्या प्रलयात
तिचा हातच आता मला खरीखुरी सोबत करणार होता. राजमाता कुंती देवींना आखाड्यात आपल्या अर्जुनाला आव्हान देणाऱ्या सूतपुत्राचा विवाह एवढ्या थाटात झाल्याचं पाहायचं नव्हतं म्हणून तर नसतील त्यांनी आपल्या कक्षाच्या गवाक्षाची द्वारं इतक्या तिडकीनं झाकून घेतली. उगाच एक विचार मनात येऊन गेला. जीवनात तशा अनेक घटना घडतात. माणसानं कितीही मनात आणलं तरी त्या सगळ्या घटना काही त्याला लक्षात ठेवता येत नाहीत. पण काही घटनाच अशा असतात की त्या विसरू म्हटलं तरी नाही विसरता येत. पाण्यातला मगर जसा एकदा पकडलेलं भक्ष्य सोडायला कधीच तयार नसतो, तसं मनही त्या घटना सोडायला कधीच तयार नसतं. मनाच्या पेटिकेत अशा घटनांची अनेक तलम रेशीम तशीच जाडीभरडी वस्त्रही पडलेली असतात. विवाहानंतरची पहिलीच मधुर मिलनाची रात्र जगातल्या कुठल्याही पतीपत्नीला विसरता आली आहे काय? छे, सर्वच चांगल्या आठवणी सुगंधी फुलासारख्या असतात. पण त्या रात्रीची आठवण म्हणजे धुंद गंधानं भरलेलं केवड्याचं कणीसच. ही रात्र म्हणजे संकोच, संमोह आणि समर्पण. ही रात्र म्हणजे दोन मनांचं अबोध संभाषण. छे, शब्दांनी तिचं नीटसं वर्णन करताच येत नाही. विश्वरचनेच्या या अफाट यज्ञात परमेश्वराचा स्त्री आणि पुरुष निर्मितीत काही हेतू असेलच, तर ही रात्र म्हणजे त्या यज्ञाची शेवटची पवित्र सांगता आहे. अजूनही ती रात्र कालच घडल्यासारखी जशीच्या तशी मला आठवते. विशेष म्हणजे ती रात्र पौर्णिमेची होती. शरदातील पौर्णिमेची. निशिगंधाच्या पांढऱ्या चिमुरड्या आणि सुगंधी फुलांनी सजविलेल्या शिसमाच्या काळ्या लाकडी मंचकावर वृषाली सलज्ज बसली होती. मी शयनगृहात शिरताच ती अंग सावरून उभी राहिली. अधोमुखी उभी राहिली होती ती. मलाही काय बोलावं ते समजेना. गवाक्षाजवळ जाऊन मी तसाच उभा राहिलो. तेथून आकाशातला पूर्ण चंद्र दिसत होता. आपल्या चंदेरी चांदण्याचा घट तो पृथ्वीच्या अंगावर मुक्तपणे रिकामा करीत होता. सगळं हस्तिनापूर कसं शांत होतं. गंगेवरून बोचऱ्या गार गार वायुलहरी कक्षात येत होत्या. त्या जणू मला विचारित होत्या, गंगेला विसरलास की काय? तुम्हा दोघांचं आलिंगन पहिल्या प्रथम तिनंच पाहिलं आहे. मी गंगेच्या पात्राकडं पाहिलं. दूरवर चांदण्यात निथळलेलं तिचं चंदेरी वळण डौलदार कपोतासारखं दिसत होतं. त्या दिवशी घाटाच्या पायदंडीवर मूर्छित पडलेल्या वृषालीला पाहून मला तसंच वाटलं होतं. हळूच गवाक्षाचं कवाड मी लोटलं आणि मंचकाजवळ जात तिला हळुवार आवाजात म्हणालो, आता जर का तू परत गंगेत पडलीस तर मात्र मी तुला पुन्हा पाण्याबाहेर काढणार नाही. मी काही गंगेत बुडणाऱ्यांना वाचविणारा कोळी नाही. गालातल्या गालात हसतानाही तिच्या गालावर एक मोहक खळी पडली. ती काहीच बोलली नाही. अजूनही ती तशीच अवघडून उभी होती. मी परत म्हणालो, या राजवाड्यावर अनेक दगडी पुतळे उभे आहेत. त्यात आणखी एका दगडी पुतळ्याची भर घालायची आहे की काय तुला? किती वेळ अशीच उभी राहणार तू? बैस खाली. ती अवघडून खाली बसली. बसताना तिच्या शालूवरचे सोनेरी जरीचे बुट्टे समईच्या प्रकाशात चमकन चमकले. ते पाहून मला फार आश्चर्य वाटलं. तो राजमाता कुंती देवींनी देणगी म्हणून दिलेला शालू होता. तिनं नेमका तोच शालू का निवडला होता?
मी तिला कुतूहलानं विचारलं, वृषाली, हाच शालू तू आज का निवडलास? काय विशेष आहे त्यात एवढं? माझी ही वस्त्रचिकित्सेची मात्र अचूक लागू पडली. ती बोलती झाली. आपणाला निळ्या निळ्या आकाशातील सोनेरी सूर्यदेवांकडं पाहणं आवडतं म्हणे. या निळ्या शालूवर तसेच सोनेरी बुट्टे आहेत म्हणून. ती अतिशय हळुवार स्वरात पुटपुटली. तिचा आवाज गाईच्या गळ्यातील मधुर घंटेसारखा होता. आजच प्रथम मी तो ऐकत होतो. तिच्या आवाजापेक्षा तिचं उत्तरच मला अधिक आवडलं. तिनं माझ्याबद्दल आणखी काय काय माहिती काढली होती देव जाणे. तिची हनुवटी वर उचलीत मी तिच्याशी काही बोलणार तोच तिनं मंचकावरच्या शय्येखाली हात घालून एक घडी घातलेलं वस्त्र माझ्या पुढं धरलं. कुतूहलानं ती घडी मी उलगडून पाहिली. ते माझंच उत्तरीय होतं. त्या दिवशी भांबावून आपल्याबरोबर नेलेलं माझं उत्तरीय तिनं अजून तसंच जपून ठेवलं होतं तर. मी ते हातात घेऊन झटकलं. त्यातून काहीतरी खाली पडलं. वाकून ते उचलून मी आश्चर्यानं हातात घेतलं. ते घोरपडीचं अंगुलीत त्राण होतं. वृषालीच्या कुशाग्र बुद्धीचं मला अतिशय कौतुक वाटलं. आपला पती धनुर्धर आहे हे जाणून तिनं राजमाता कुंतीदेवींकडून आलेलं अंगुलीत त्राण मला देण्यासाठी आवर्जून आणलं होतं. मी ते बोटावर चढविलं. एका विचित्र योगायोगाची मला राहून राहून एकसारखी जाणीव होऊ लागली. वृषालीनं नेमक्या राजमातेकडून आलेल्याच वस्तू का निवडल्या होत्या? त्याचं उत्तर काही केल्या मला सापडेना. नाहीतरी जीवनात सगळ्याच घटनांची उत्तरं कुठं सापडतात माणसाला? मी तो विचारच शेवटी दूर सारला. दोन्ही हातांत धरलेलं उत्तरीय वृषालीच्या मस्तकावरून मागं टाकून त्या विळख्यानं मी तिला जवळ ओढीत म्हणालो, आपल्या पतीला काय काय आवडेल हे ओळखण्याची बुद्धी तुम्हा स्त्रियांना निसर्गतःच असते की काय? पण अंगराजांनी आपल्या लाडक्या पत्नीसाठी काय काय आणलंय? माझ्या छातीवर आपलं मस्तक घाशीत ती पुटपुटली. मी कमरेच्या शेल्यात बांधलेला प्रयागातील संगमावरचा फुटक्या घड्याचा तुकडा तिच्या समोर धरीत म्हणालो, हे प्रयागचं सोनं. तिनं तो झटकन माझ्या हातातून काढून घेतला. तिचे गाल क्षणात आरक्त झाले. लाजून तिनं आपलं तोंड माझ्याच छातीवर घुसळलं. तिचं राजमुकुटाच्या आकाराचं गौरवर्णी गोल मुख मी ओंझळीत धरलं. तिच्या माझ्यातील अंतर कमी कमी होऊ लागलं. हळूच ती कक्षातल्या इंगुदीच्या समयांकडं बोट दाखवीत म्हणाली, त्या पाहता आहेत ना? मी हसून तिचं ओंझळीतलं मुख तसंच सोडून मंचकावरून उठलो. एक एक अशा कक्षातल्या सर्व समया मी फुंकरीनं विझवून टाकल्या. परत मंचकावर येऊन बसलो. तिला कवेत घेऊन म्हणालो, आता तरी नाही ना कोणी तुला पाहायला? अजून सगळे दीप कुठं विझलेत? तिनं उलटा प्रश्न केला. तिचा रोख मला नीट समजलाच नाही. एक चुकार लोचड चंद्रकिरण गवाक्षाच्या झरोक्यातून उगाच आत आला होता. तो पाहताच मला वाटलं की त्याच्यासाठीच ती तक्रार करते आहे. त्या किरणशलाकेकडं उपेक्षेने पाहात मी म्हणालो, आकाशातल्या त्या दूरस्थ चंद्राबद्दल म्हणतेस होय? अगं, विश्वाच्या निर्मितीपासून आज पावेतो अनेक रात्री त्यानं अशी किती प्रणयी युगुलं पाहिली असतील ते त्याचं त्याला सुद्धा आठवत नसेल. त्याची दृष्टीच आता मृत झाली आहे.
तरीसुद्धा त्या सुस्त पहुडलेल्या किरण शलाकेवर मी मनोमन फारच रुष्ट झालो होतो. चंद्र नव्हे, आणखी 2 दीप तसेच आहेत की चंद्राच्या चंदेरी चांदण्यालाही लाजवतील असे, कधीही न विझणारे, अंगराजांना आपल्या ओठांनी कधीही फुंकर न घालता येणारे. ती आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडं एकटक पाहत म्हणाली, कोणते? मी हटून विचारलं. तिचा रोख कशावर आहे हे समजणं कठीण नव्हतं. आपल्या कानातले खाली मान घालून गालातल्या गालात हसत ती म्हणाली. तीच गोड खळी उमटली, वा वृषाली, कुणी ग शिकवलं हे शहाणपण तुला? मी तिचं मुख पुन्हा ओंझळीत घेतलं. माझ्या लुकलुकणाऱ्या मांसल कुंडलातून बाहेर पडणारी जांभळट रुपेरी किरणं तिच्या गौरवर्ण गोलाकार मुखावर विखुरली. तिचे मूळचे गौरवर्णी गाल त्यामुळं जांभळट आरक्त दिसू लागले. कशासारखे दिसत होते ते? छे, शोधूनही मला उपमा सापडली नाही. अरुंधतीला घेऊन आकाशात पौर्णिमेचा पूर्ण विकसित टपोरा चंद्र हळूहळू वर चढू लागला. गवाक्षाच्या अर्धवट उघड्या पडलेल्या कवाडांच्या झरोक्यातून खुशाल शयनगृहात घुसलेल्या गंगेच्या थंड थंड वायुलहरी फारच झोंबू लागल्या.